शेक म्हणतात. तर हे 2 का घ्यायचे ते सांगते. इथे ब्लड कॉन्सन्ट्रेट म्हणजे घट्ट गोळा झालेला असतो आणि पुढे त्याचं पातळ झालेलं असतं. मग आम्हाला दोन्ही स्पीसीज म्हणजे वेगवेगळे असतात मलेरियाचे प्रकार, ते आम्हाला त्या मायक्रोस्कोप खाली बघायचे असतात. म्हणून ते झाल्यानंतर पुढचं काम असं आहे की नंबर टाकायचा. आता तुमचं MKR असेल तर हे आम्ही KPDला काल दाखवलं. आशा वर्कर A लिहिले, पाठीमागे 1 नाही, पाठीमागे नाही, तिथेच आम्ही स्लाईड अशीच बघतो, त्यामुळे आम्हाला नंबर तिथेच बाजूला हवा. म्हणजे आता जे आपण ज्या साईडला ब्लड घेतोय तिथंच नंबर टाकायचा. त्याच साईडला पाहिजे, उलट्या नाही. कारण आम्ही मायक्रोस्कोप खाली बघतो. या स्लाईड नंतर निळा रंग याला दिला जातो. त्यातला जो जंतू असेल त्याला लाल रंग प्राप्त होतो, तो आम्हाला दिसतो वेगळा. तर तसा असतो हा प्रकार. त्यामुळे तुम्ही नंबर तिथे लिहिले तिथेच टाकायचं. ते इथं काय तुम्हाला अडचण आली का कळायला काय आहे का कुणालाही तुम्हाला नाही. स्लाईड घेताना मात्र स्वच्छ घ्यायची. त्यांनी जशी दिलेली असते की तुम्ही एक आपल्या साधा कपडा किंवा काही पुसून घ्यायचा. आपलं घरात आपल्या असतातच की कसले सुती कपडा शकतो, कॉटन घ्या हॉस्पिटलमध्ये. असतो आपला तुकडा घ्यायचा आपला बरोबर, त्याचा कॉटनने पुसायचा. कापूस नाही घ्यायचा. कापसाची शीतं बारीक असतात ना, ते त्याच्यामध्ये येतात, तर ते चिकटलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे तुम्हाला कळलं, तुम्हीच घेतलं, तुम्हाला ब्लड घ्यायला येतं आहे. पेशंटला आधी सांगायचं खाल्लेस का बाबा हे